नमस्कार सर्वांना या नवरात्र उत्सवाच्या भरपूर शुभेच्छा। खरं तर महाराष्ट्रभर नवरात्र भारतभर साजरा होत असतानाच आज महाराष्ट्रात एक आसमानी संकटही या ठिकाणी आलंय आणि सर्वच आपण त्या संकटाला तोंड देतोय, पूरग्रस्तांना मदत करतोय आणि खरं तर या सगळे कार्यक्रम चालू असताना एक विशेष घटनाही घडतीये ती म्हणजे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला 100 वर्ष पूर्ण होत आहेत आणि म्हणूनच या 100 वर्षाच्या निमित्ताने आज राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या माध्यमातून जी काही सामाजिक कामं चालली आहेत ती खऱ्या अर्थानं अंत्योदयापर्यंत पोहोचणार आहेत। म्हणूनच याच 100 शताब्दीच्या निमित्तानं खरं तर पंचपरिवर्तन, पर्यावरण संरक्षण असेल, सामाजिक समरसता असेल, कुटुंब प्रबोधन असेल किंवा नागरिक कर्तव्य असेल आणि स्वबोध असेल, अशा प्रकारचे कामं आपल्याला करायची, ज्यात पर्यावरणामध्ये झाडं लावणं असेल, सामाजिक समरसतेमध्ये जातीगत भेदभावापासून मुक्ती असेल, कुटुंब प्रबोधनामध्ये कुटुंबामध्ये संवाद साधून कुटुंब व्यवस्था सक्षम करावी, हा एक त्यातला आयाम आहे। आणि नागरिक कर्तव्य म्हणजे सामान्य नागरिकांचं कर्तव्य, नियमांचं पालन, स्वबोध म्हणजे स्वदेशी आचार विचार व्यवहार आणि आधुनिकीकरणापासून मुक्ती, अशा प्रकारची 5 कामं या शताब्दीच्या निमित्तानं मी स्वतःही करतोय। समाजसेवा म्हणून आपल्या सर्वांनाच करायची आहे, तरी मी सर्वांना विनंती करेल या शताब्दी वर्षात आपण सर्वांनीच सामील व्हावं। स्वयंसेवक म्हणून मीही त्या ठिकाणी सामील झालो। या शताब्दी वर्षाच्या सर्वांनाच मनपूर्वक शुभेच्छा। धन्यवाद। जय श्रीराम।